मी सध्या मुरुमा गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी जारांगे पाटील यांची सभा होती आणि या ठिकाणी विदर्भातून जे राजभाटा असतात मराठा समाजाच्या परिवारामध्ये एखादा मुलगा झाला तर पहिला मुलगा झाला तर त्याची नोंद हे ठेवतात आणि आपण या ठिकाणी दप्तर बघू शकतात की या प्रकारचं त्यांचं दप्तर असतं आणि यामध्ये खूप जुन्या नोंदी असतात। जी वंशावळ असते मराठा समाजाची त्या कुटुंबाची या नोंदी या दप्तरामध्ये असतात। आपल्यासोबत राजे भाटे दादा, मला सांगा तुम्ही कुठून आला तर कशा प्रकारे नोंदी असतात आम्हाला दाखवता का? हे आता मराठ्याची तिरळी कुणबी, हेंद्रे कुणबी, झाडपे कुणबी, खैरे कुणबी, तारू कुणबी, वायंदिशी कुणबी, लेवा कुणबी, देसाळी कुणबी हे दक्कनी कुणबी आहेत मराठी। मराठवाड्यातले कुठले कुटुंब आहेत, कुठल्या गावातले कुटुंब आहेत ती नोंद दाखवा ना आम्हाला थोडी। थोट्यात हे या गावची नोंद आहे। मुरुमेची नोंद पहिले गायकवाड होते ते, गायकवाडानंतर थोटे, निशांतायचं तांबडं, ध्वज त्याचं चंद्राचं, मंत्र सूर्यमंत्र गायत्री, लग्ना कार्यास देव पंची परलो, दुर्गी तांबडे, राजाचं नाव सोमवर्मा, शेनखेल समशेर बहादूर, जात मराठी, तिरळी कुणबी, हाटेशिंग कुणबी म्हणजे शेतकरी नोंद आहे। आणि तिरळी म्हणजे काय असतं? तिरळी जात असते हां, मराठ्यात प्रकार असतात ना, 12.5 जात जशी तसे मराठ्याची जाती आहे। आता याचा मूळ पुरुष हाटेशिंग, हाटेशिंगचे रामसिंग याचा राजपुती गेली, तिथून रानूजी, मानाजी, गणाजी हे पाटील झाले। लक्ष्मीबाई शिंद्या घरांजार, रानूजी सैसार बडोदा, मानाजी सैसार खडकमुरमा, मानाजी साई खुटा इथं, गणाजी सैसार भरोसा, हे गणाजीचा इस्तार तुमचा, मानाजीचा इस्तार याचा आहे। दादा सांगा कधीपासूनच्या नोंदी आहेत तुमच्याकडे? नाही, तारखा सणवून पहिले साधारण नाही सांगता येत नाही। हे ते कागद आहे 1800 दादा। हे जो नोंदी सापडल्या आहेत ह्या तुम्ही जे नेहमी भाषणामधून म्हणतात राजे भाट आहेत, राजस्थानमधले असतील किंवा महाराष्ट्रामधले असतील, त्यांच्याकडे मराठा समाजाच्या अशा नोंदी असतात। ह्या नोंदी हे दस्त सरकारनं यांच्याशी बोललं पाहिजे, ताब्यात घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे? सरकारनं काय झालंय की आपण पाठीमागे त्यांना सांगितलं होतं की राजस्थानचे काही भाट आहेत की यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत। आत्ता एक असं निकषानं लक्षात आलंय की विदर्भातले काही भाट आहेत त्यांच्याकडं जवळपास 50 ते 60 गावाचा दस्तऐवज पूर्वी हजारो वर्षापूर्वीचा, शेकडो वर्षापूर्वीचा त्यांच्याकडं वंशावळीच्या नोंदी आहेत। तर सरकारनं काय केलं पाहिजे माहिती आहे का? आता हे जितके भाट आहेत मराठवाड्यात, विदर्भात, राजस्थानमध्ये, या सगळ्यांना एकत्र करणं अगोदर सरकारची जबाबदारी, सरकारनं ते केलं पाहिजे। कारण इथलं एक उदाहरण असं आहे की हे मुरमा म्हणून गाव आहे जालना जिल्ह्यातलं, हे सरकारने ध्यानात घेणं खूप गरजेचं आहे। इथलं थुटे आडनावाचं एक घर विदर्भात गेलेलं आहे, बुलढाणा जिल्ह्यात भरोसा गाव म्हणून आहे, तिथं गेलेलं आहे। तर तिथले जे इथून जे गेलेले थुटे ते ओबीसी आहेत आणि हे ओपन आहे। तर आता यांच्या वंशावळीच्या नोंदी या भाटांकडे आहेत। मग ह्या भाटांच्या जर वंशावळी घेतल्या तर आज शेकडो गावाला त्यापासून न्याय मिळू शकतो आणि ओबीसी आरक्षणात येऊ शकते। सरकारला आपल्या TV9च्या माध्यमातून माझी मनापासून विनंती आहे की 1800चे सुद्धा हे पुरावे हे खराब होत चाललेत, हे वाचण्यासाठी सुद्धा अभ्यासक पाहिजे, हे यांच्याकडून घेतले पाहिजे। जितके भाट महाराष्ट्रात आहेत त्याच्यासाठी सरकारनं एक आदेश काढला पाहिजे किंवा सूचना जारी केल्या पाहिजेत की जितके भाट आहेत यांनी अमुक ठिकाणी येऊन भेटावं, त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारे पुरावे स्वीकारले जातील। तर हे भाट जे महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ज्यांच्याकडे मराठ्यांच्या वंशावळीच्या नोंदीत ही त्यांना आणून देतील। म्हणून सरकारला मुख्यमंत्री साहेबांना माझी जाहीरपणानं TV9च्या माध्यमातून विनंती की तुम्ही या भाटांना एक शासन स्तरावर आव्हान करा की ज्या भाटांकडे नोंदी आहेत मराठ्यांच्या त्या द्याव्यात, तर हजारो लाखो मराठ्यांना यापासून न्याय मिळू शकतो। हे जिवंत उदाहरण त्यांच्यासमोर आपण या कागदाच्या माध्यमातून ठेवलं आणि सरकारनं ते करावं, ही सरकारला माझी विनंती। नक्कीच आपण राजेभाट कोण असतात हे समजून सांगतो। राजेभाट म्हणजे मराठा समाजाची जी वंशावळ असते, वंश चालतो, त्या वंशामध्ये मुलगा झाला, तो मुलगा पुढे वंश चालवतो, त्याची नोंद राजेभाट ठेवतात आणि राजेभाट जेव्हा मुलगा होतो त्या परिवाराच्या घरी येतात, ती नोंद लिहून घेतात आणि राजेभाटांना त्यात बदल्यात गाय दान करणे, तांब्याचं भांडं दान करणे ही पद्धत जुनी होती। परंतु आता ते पैशाच्या स्वरूपात होते, काही अनेक स्वरूप आहेत त्याचे। परंतु ह्या नोंदी मराठ्यांच्या लिहिण्याचं काम राजेभाटांनी अनेक वर्षापासून, अनेक काळापासून करत आलेले आहेत।
कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.